वाढदिवसानिमित्त मी एवढा संकल्प करेल की येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या जनतेने मला एवढे वर्ष आशीर्वाद देऊन ह्या मतदारसंघाची सेवा करायची संधी दिली, तर भविष्यातही अजून जास्तीत जास्त प्रयत्न राहतील की माझ्या मतदारसंघातले, माझ्या जिल्ह्यातले जनतेचं मला जितकं जितकं अजून सेवा करायची जी संधी मिळणार आहे या माध्यमातून तेवढं मी करायचा प्रयत्न करेल. आणि नक्कीच ह्या संधीच्या माध्यमातून मतदारसंघातली जी जनता आहे त्यांच्यासाठी जे जे योगदान मला त्यांच्या आयुष्यासाठी करता येईल तेवढं नक्कीच मी करायचा प्रयत्न करेल. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मी सगळ्या लोकांना एवढंच अपील करेल की हे मतदान आपलं राष्ट्रीय म्हणजे ही निवडणूक राष्ट्रीय निवडणूक आहे आणि आपण सगळ्यांनी या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाच्या माध्यमातून सहभागी व्हावं. माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी आवाहन करेल की दरवर्षी तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने मला आशीर्वाद देता, शुभेच्छा देतात, तर यावेळेसही मतदानाच्या माध्यमातून आपण मला आशीर्वाद द्यावे. कारण की शेवटी ही निवडणूक देशाचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे, देशाला एक नवीन दिशा देणारी निवडणूक आहे. म्हणून आपण सुद्धा या निवडणुकीच्या उत्साहामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. गेली महिना 2 महिने तुम्ही संपूर्ण हा सगळा अभ्यास केलेला आहे. आज पेपराचा दिवस आहे. ही आत्ताची तिसरी टर्म इझी वाटते का तुम्हाला की आव्हान वाटते काय? नक्कीच बघा, एक काम करत असताना बरेचसे चॅलेंजेस तुम्हाला वेगळे वेगळे असतात. जे माझे 2014चं इलेक्शन होतं तेव्हा वेगळे चॅलेंजेस होते, 19ला वेगळे होते आणि आत्ताही काही वेगळे चॅलेंजेस आहे. पण कारण की आपण बघितलं असेल की मागच्या काही काळामध्ये बऱ्याचशा परिस्थिती, बरेचसे समीकरण माझ्या जिल्ह्यात सुद्धा बदलले, घरात बदलले. त्याच्यामुळे बऱ्याचशा अडचणींना मलाही सामोरं जावं लागलं. पण तरी सुद्धा एक ध्येय मनामध्ये होतं की मला पक्षासोबत राहायचं आहे, पक्षासाठी काम करायचं आहे. ठीक आहे, आज मी तर सगळ्या आमच्या नेत्यांचे खूप मनापासून आभार मानते, जनतेचे पण आभार मानते की तिसऱ्यांदा मला संधी मिळाली. पण जरी संधी मिळाली जरी नसती तरी मी भारतीय जनता पार्टीमध्ये राहून समाजसेवा करायचा पूर्णपणे माझ्याकडनं प्रयत्न झाला असता. आता तर संधी मिळालेली आहे, तर अजून जास्तीत जास्त चांगलं काम करायचा प्रयत्न या येणाऱ्या 5 वर्षात करेल मी. गेल्या काही दिवसामध्ये तुमचे पती जे आहेत त्यांचं निधन झालं. ते जर आज असते तर किती मदत तुम्हाला लाभली असते? कारण त्यानंतर तुम्ही हा नाथाभाऊ असतील आणि तुम्ही दोघांनी मिळून हा संपूर्ण गाडा जो आहे आखलेला आहे, ते असते तर किती मदत तुम्हाला? बघा, नक्कीच एक परिवारातला सदस्य आणि परिवारातला मुख्य सदस्य आपल्या आयुष्यातनं जाणं हे खूप दुःख म्हणजे दुःखच आहे ते. आज निखिलची साथ गेल्या मागच्या 10 वर्षापासून म्हणजे मागच्या 10 वर्षाआधी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि मागच्या 10 वर्षापासनं बराचसा संघर्ष मला व्यक्तिगत जीवनात पण करावा लागलेला आहे. कारण की किती आपण म्हटलं तरी एकट्या महिलेला सगळं घर, त्याच्यानंतर राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायला बऱ्याच वेळा कठीण सुद्धा जातात. वेगळ्या वेगळ्या प्रसंगामधनं जावं लागतो. समाजामध्ये बरेचसे लोक चांगले म्हणणारेही असतात,